धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जर परिस्थिती आपण बघितली तर भीषण अशी टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं। हे जे दृश्य आपण बघत आहात हे आहेत पेठ तालुक्यातील डेरेपाडा या गावातील। या गावातील महिलांना दररोज सकाळी 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करावी लागते। हंडाभर पाण्यासाठी सुमारे 2 ते 3 किलोमीटरची पायपीट येथील महिलांना करावी लागते। भीषण अशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील एकूणच ग्रामीण भागामध्ये दिसून येते। हे प्रातिनिधिक स्वरूपातलं चित्र आपल्या समोर दिसून येते। या महिला दिसून येतात आपल्याला डोंगर दऱ्यावर चढताना, काही ठिकाणी दरीमध्ये उतरून देखील महिलांना पाण्याचा शोध घ्यावा लागतो। काही भागामध्ये तर शोष खड्डे, असे काही खड्डे असतील त्या खड्ड्यांमध्ये ते खड्डे खोदून पाण्याचा काही साठा त्या ठिकाणी मिळतो का याचा शोध देखील महिलांना घ्यावा लागतोय। हा डेरेपाडा जो आहे सुमारे 400 ते 450 नागरी वसाहत असलेला हा डेरेपाडा आहे आणि या गावातील नागरिक मजुरी करतात, काही जण शेतावर काम करतात। जर आपण इथलं आर्थिक गणित जर बघितलं तर मजुरी करून सुमारे 200 रुपये प्रति दिवसाला यांना कमाई होते, परंतु त्यातले 60 रुपये जे आहेत ते यांना पाण्यासाठी खर्च करावे लागतात। केवळ नागरिकांना पिण्यासाठीच पाणी नव्हे तर येथील जनावरांचा देखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। त्यामुळे या नागरिकांना जनावरांच्या देखील पाण्याची व्यवस्था करावी लागते। आपण जर हे दृश्य बघितलं तर काही महिला ज्या आहेत त्या खड्ड्यातून पाण्याचा शोध घेताना दिसत आहेत, पाणी भरताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशी चढाई करून म्हणजे डोंगर चढून 2 ते 3 किलोमीटर पर्यंतची पायपीट करून पाण्याचा शोध घ्यावा लागतोय। पेठ तालुक्यातील हे दृश्य आहे डेरेपाडा या गावातील। त्याचप्रमाणे बोरीचा पाडा या गावामध्ये देखील टंचाई परिस्थिती आहे, मात्र त्या ठिकाणी नागरिकांना घरपोच पाण्याची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनानं केल्याचं आपल्याला दिसून येतं। इगतपुरी तालुक्यामध्ये देखील भीषण अशी पाण्याची टंचाई दिसून येते। खरं म्हणजे इगतपुरी तालुका हा पावसाचं माहेरघर मानला जातो। नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतो त्यातील सर्वाधिक पाऊस हा इगतपुरी तालुक्यात पडतो आणि इगतपुरी तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा धरणांचा तालुका आहे। म्हणजे नाशिक जिल्ह्यामधील जी काही 24 धरणं आहेत त्यातील प्रमुख 6 धरणं म्हणजे त्यापेक्षा अधिक लहान मोठे असे प्रकल्प हे इगतपुरी तालुक्यामध्ये आहेत। आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा इगतपुरी तालुका मुंबईची तहान भागवणारा हा तालुका आहे। येथील धरणातील पाणी हे मुंबईसाठी पाणी पुरवठा केलं जातं, मुंबईसाठी आरक्षित केलं जातं। मात्र ज्या तालुक्याला धरणांचा तालुका म्हटलं जातं, पावसाचं माहेरघर म्हटलं जातं, त्याच तालुक्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागल्याचं दिसून येत आहे। म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशा प्रकारची परिस्थिती इथं आपल्याला दिसून येते। महिलांना मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। नागरिकांना पाण्याचा शोध सकाळी उठल्यानंतर पाण्याचा शोध घ्यावा लागतो। इगतपुरी असेल, पेठ तालुका असेल, हे जे दृश्य आपण बघतोय ते पेठ तालुक्यातील डेरेपाडा या गावातील हे दृश्य आहे। येथील महिला उन्हातानात भर उन्हामध्ये, नाशिकचं जर तापमान पाहिलं तर 40 अंशांच्या पुढे तापमानाचा पारा हा गेलेला आहे आणि अशा भर उन्हामध्ये महिलांना पाण्याची भटकंती करावी लागते। नाशिक जिल्ह्यातील जी काही धरण प्रकल्प आहेत या प्रकल्पांमध्ये 35% इतका पाणीसाठा आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये जर बघितलं 10% पाणीसाठा हा अधिक जरी असला तरी ग्रामीण भागामध्ये मात्र भीषण अशी पाणी टंचाई सुरू आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गावपाड्यांवर म्हणजे 201 गावांमध्ये सुमारे 66 टँकर सध्या सुरू आहेत। म्हणजे पाण्याच्या टँकरने देखील अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। या 66 टँकरद्वारे 1,23,000 नागरिकांची तहान भागवली जाते। मात्र हे केवळ कागदोपत्री आकडे आहेत। परिस्थिती जर जाऊन पाहिली आपण ग्रामीण भागामध्ये तर अतिशय भीषण अशी परिस्थिती आहे। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना तासनतास भटकंती करावी लागते, पाण्याच्या साठ्यांचा शोध घ्यावा लागतो। त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर शासनाकडून जलजीवन मिशन राबवण्यात आलं। हर घर नल ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली। या योजनेचा मोठा गवगवा देखील करण्यात आला, परंतु अनेक भागामध्ये प्रत्यक्षात जर पाहिलं तर नळ आलेले आहेत, मात्र त्या नळांना पाणी अद्यापपर्यंत आलेलं नाही। त्यामुळे कुठेतरी नाशिक जिल्हा देखील टंचाईच्या परिस्थितीमध्ये होरपळतोय असं दिसून येतंय। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, माय महानगर, पेठ।